विकास मंच आपण बऱ्याच व्यक्तींनी सांगितलं की एक पाहिजे, आम्ही दोघंच एक नाही आहेत. म्हणून मी एक सूचना करतो, मागे मी सरांशी बोललोय की आपण एकत्र येऊया आणि मग धनगर समाज एकत्र करण्याचा प्रयत्न करूया. असे 2-3 अजून एक संघटना आहे माझ्या माहितीप्रमाणे, तर असं न होता आपण एकत्र येऊन कार्यक्रम करूया. आणि हा पुणेकर नातेगोती जे आमचा पूर्वी चालायचा, 2000 मध्ये ह्या संघाची स्थापना झाली, त्याच्यानंतर बारामतीमध्ये सामुदायिक वेळ सोहळ्याचा सुरुवात केली आणि त्याच्यानंतर तो आज तगाय 3 का होईना लग्न लागतायत, ते चालू आहे. 100 पर्यंत आपण गेलो होतो. 100 लग्न एकत्र लावण्याचा विक्रम केलाय आणि त्याच्यातून समाजाचे अनेक आर्थिक आपण होणाऱ्या कर्जबाजारीपणाला आपण समाज बांधवांना रोखू शकलेलो आहे. हे खूप मोठं काम आपण महासंघाच्या माध्यमातून केलंय. मित्रांनो, मी एकच सांगेल, आज आपण असं करा, आता मी लगेच इथं व्यासपीठावर आपण आपली तारीख निश्चित करूया. जसं पूर्वी 1 मेला आम्ही समाजाचा मेळावा घेत होतो, काही असो, ठीक आहे, त्या दिवशी आपले नेते येतील नाही येतील वगैरे यायचा प्रयत्न करू. 1 मे एक सगळ्यांना सुट्टी असते आणि त्या दिवशी जर कार्यक्रम केला तर आपल्याला अशी परिस्थिती निश्चित बघायला मिळणार नाही. मी सबला एक सजेशन देतोय तुम्हाला, तुम्ही करताय, खूप चांगलं करताय, ते मी केलेलं आहे. 2000 साली आपण संघाची स्थापना केली आणि अनेक कार्यक्रम घेतले, पण त्याला कुठेतरी अशी गती नाहीये किंवा जे काही कार्य व्हायला पाहिजे त्या पटीनं होत नाहीये, एक थोडी खंत आहे. आज मी बारामतीच्या वधूवर सूचक पालक मेळावा जे झाला पाठीमध्ये सांगितलं की अधिकारी आज 57 अधिकारी, मी सोरटे साहेबांना बोलताना म्हणलं 57 ही यादी छोटी नाहीये, खूप मोठी आहे. 57 पैकी काय आलेले नसतील त्यांच्या वैयक्तिक कारणामुळे. कुठं क्लास 1 ऑफिसर, मला वाटतं ती मुलगी झाली, तिचे पालक आले, डॉक्टर नाजेरकर, आता भेटलो आम्ही. खूप कौतुक वाटतं या मुलांचं की अशा आपल्या समाजामध्ये हे उदयाला आलेले तारे आहेत. त्या ताऱ्यांनी फक्त उदयाला येऊन थांबू नये. समाजासाठी, गरीब विद्यार्थ्यांसाठी आपण एक संघ स्थापन करू आणि त्याच्यामध्ये आर्थिक स्तोत्र आणि हुशार विद्यार्थी आपल्याला वर नेता येईल का. मी धनगर समाजामध्ये आपल्याला बऱ्याच अडचणी खूप आहेत, ते व्यासपीठावरून बोलता येणाऱ्या नाहीयेत, पण आपण निश्चितपणे आपल्या ताईंनी दाखवलं की मी 14वी मी असेल, तुझं कौतुक आहे, असं कोणी येत नाही पुढे 14वी मी समाजासाठी. असे सर्वांनी ते आदर्श घेऊन सर्वांनी समाजासाठी मी झालो, माझ्या नंतर अनेक समाजातली 57ची यादी 100च्या पुढे कशी जाईल यासाठी प्रयत्न करण्यासाठी आर्थिक स्तोत्र महत्वाचं असतं. आणि आपण निश्चितपणे, मी बारामतीमध्ये पण सांगितलं की असं जर आर्थिक सहाय्य करणारं जर समाजातलं एखादं व्यासपीठ तयार झालं तर त्याच्यासाठी मी पुढे यायला तयार आहे. मी त्याच्यासाठी बारामतीत सांगितलं, आता माझी नात सुनबाई अभ्यास केंद्र चालवते, अभ्यासिका चालवते, भगत फॅमिलीतलीच मुलगी आहे ती. त्या ठिकाणी जर हडपसर मधला कोणी समाजासाठी अभ्यासिकासाठी कोणी जर येणार असेल, त्याची आर्थिक परिस्थिती चांगली नसेल, तर मी ते फुकट तिथं 4 जागा बारामतीमध्ये मी डिक्लेअर केलेले आहे. असं पुढे येऊन समाजासाठी आपल्याला काय करता येईल का, असं एक फंड तयार करा. त्यासाठी जर गरज असेल, मी थोडं मगाशीपासून बऱ्याच लोकांनी सांगितलं तुम्ही असताना असं व्हायचं तसं व्हायचं नाही, होत असतं, माणसं बदलत असतात. आपल्याला हे कार्य पुढे चालू ठेवायचं असतं. देशाचे पंतप्रधान गेला तरी दुसरा पंतप्रधान येतो, देशाचं कार्य चालू राहत असतं. तसं संघटनेचं काम चालू राहील, फक्त त्याला आपल्याला जोर द्यायचा आहे. आर्थिक स्तोत्र आपण तयार करण्यासाठी जे काय लागेल त्यासाठी मी निश्चितपणे, मी त्यासाठी बारामती आपली हिंदू शेखर धनगर समाज महासंघ असेल किंवा तुमचा समाज विकास मंच असेल, आपण एकत्र येण्याची माझी विनंती तुम्हाला राहील. आपण एकत्र येऊन कार्य करू आणि सर्व धनगर समाज कसा येईल यासाठी सुद्धा प्रयत्न करू. तो चालू आहे. कटके साहेब वगैरे हे यांना आता त्यांनी काय म्हणजे त्यांचं एक मार्मिक वाक्य की मी कोण आहे मला माहित नाही, मी धनगर आहे, मी शेगर आहे का सगर आहे माहित नाही. खूप महत्वाचं आहे हे शेगर सगर हे पुणे जिल्ह्यापुरतच थोडं लिमिटेड मर्यादित आहे. बाहेरच्या लोकांना शेगर सगरचा काही नाही, फक्त ते धनगर म्हणून वावरतात. आपण त्याच पद्धतीनं हे 2 एकत्र येऊ. पुढचा कार्यक्रम 1 मे असा मला वाटतं 1 मेला घेऊ. निश्चितपणे कशा पद्धतीने घ्यायचं, आम्ही कशा पद्धतीने पूर्वी घेतलं नियोजन तुम्हाला निश्चित करू आपण आणि चांगल्या पद्धतीने यशस्वी करू. सर्व विद्यार्थ्यांना मी एकच सूचना करेल, तुम्ही आता महाराष्ट्राचे नागरिक आहात. तुम्ही घटनेप्रमाणे प्रत्येक आलेल्या तुमच्या पुढे आलेल्या जो कोणी खातेदार असेल, ज्याच्या क्षेत्रात आलेला प्रत्येक नागरिकाला सेवा देण्याची आतुनात प्रयत्न करा. प्रामाणिकपणे नोकरी करा. कुठेही आपल्या नोकरीमध्ये आपल्याला कुठेही काळीमा लागणार नाही यासाठी प्रयत्न करा आणि त्यातून मात्र समाजासाठी थोडंफार नक्की करा. त्याचा उपयोग निश्चितपणे ही यादी 100च्या पुढे जाण्यास मदत होईल अशी अपेक्षा करतो. तुम्हा सर्वांना तुमच्या भविष्यासाठी शुभेच्छा व्यक्त करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय मल्हार.